तर नमस्कार भावांनो, आज आपण जाणार आहोत हसनला। आज लोडिंग दूध आपल्याला भेटलेलं होतं। आपण म्हैसूर वरून मधून शॉर्टकट रस्त्याने जात होतो तेव्हा आपल्याला हे असा रस्ता मिळालेला आहे। हा पूर्ण रस्ता जंगलामधून जातो आणि थोडा घाट सेक्शन पण आहे आणि सिंगल रोड असल्यामुळे खूप जरा डेंजरस वाटत होतं, कारण या रोडला कोणतीही गाडी नव्हती आसपास, तरी पुढून पण येत नव्हती। एकदम ही आपली गाडी या वन वेच चालत होती, त्यामुळे असा हा डेंजरस रोड आहे। आपल्याला घाट सेक्शन पण लागलेला होता आणि हा आपला 100 किलोमीटर असाच रस्ता राहणार होता। पूर्ण एकदम घनदाट जंगल आहे त्यामुळे, आणि पूर्ण हवा पण थंड आहे, थंडीचं वातावरण असल्यामुळे इथे हा फॉरेस्ट मधून हा गेलेला रस्ता आहे। हा भावांनो, असा प्रवास रात्रीचा करत असताना थोडीफार सेफ्टी पण घ्यावी लागते, कारण इथे कोणी थांबवलं तर आपण शक्यतो थांबायचं नाही, कारण जंगल एरिया असल्यामुळे आपल्या जीवाला इथे धोका असू शकतो। कारण आत्ताचं काही या युगातलं तर आपण काही या माणसांचं सांगू शकत नाही, त्यामुळे बी केअरफुल राहा भावांनो, प्रत्येकाने काळजी घ्यावी अशी नम्र विनंती। तर भावांनो, तो आपण थोड्याच वेळात पोहोचलेलो आहे बेंगलोर एक्सप्रेस हायवेला। हा जरा हायवे आल्यानंतर आपल्याला जरा जीवात जीव आला, कारण हा या रोडला लाईटी वगैरे होते आणि हा एक्सप्रेस वे असल्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नव्हता या हायवेने जायला। तर भावांनो, आपण सकाळी लावलेली आहे गाडी लोडिंगसाठी, लोड वगैरे होत आहे। सकाळी लवकर उठून आपण लोडिंगला लावलेली होती, आपण रात्रीच येऊन झोपलेलो होतो। भावांनो, आपण लोड करून फायनली निघालेलो होतो दुपारी, त्यामुळे आपला हा रस्ता आहे शिवमोगा हायवे आहे भावांनो। हा हसनवरून येतो, या रस्त्याचं काम चालू होतं पण आता बऱ्यापैकी झालेलं आहे, तरी पण अजून पुढे काम चालू आहे। भावांनो, आपण बिरूर मध्ये राईट टर्न मारलेला होता दावणगिरीसाठी। तर हा व्ह्यू आहे चेनगिरीच्या मागे आहे, सुंदर असा व्ह्यू आहे। आणि ही झाडं सुपारीची आहेत, या इकडे सुपारीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। हे बघा भावांनो, हे पूर्ण एवढी मोठी बाग आहे, अशी नजर जाईल तिकडे पूर्ण सुपारीचं झाडच दिसत आहेत। असं वाटतं की हे काय मोठं जंगलच आहे असं दिसून येतं। तर भावांनो, सुंदर असा हा आज आपल्याला नजारा बघायला मिळालेला आहे आपल्याला दक्षिण कर्नाटक मध्ये। हा इकडचा कर्नाटक दक्षिण भाग येतो। सुंदर असं जंगल आहे, मस्त वातावरण आहे, थंडगार, मन आल्यावर इथे पूर्णपणे रमून जाणार असं हे ठिकाण आहेत। तर भावांनो, आपण आलेलो आहे फायनली पुण्यामध्ये। आपण 6:30 वाजता आलेलो होतो, कारण पुढे आपल्याला नो एंट्री लागल्यामुळे आपण एक सर्व्हिस रोडला थांबू केली गाडी आणि जेवण बनवायला चालू केलं, कारण आज रविवार असल्यामुळे फुल ट्रॅफिक असतं पुण्यामध्ये। तर भावांनो, आपण सकाळी आलेलो आहोत मुंबई सिटी माहीम मध्ये, खाली करायला पण लावलेली होती। थोडा प्रॉब्लेम आला मुंबईमध्ये, कारण रोड माहीमला यायचे बंद होते। ओनली वन धारावी हा रोडच, एकच सिंगल रोड चालू होता माहीमसाठी।
प्लस माहीम सायन्स सिलिंग हा रोड पूर्णपणे काम चालू असल्यामुळे तो पण बंद आहे आणि आपल्या मोठ्या गाड्यांसाठी दादर हा पण रोड बंद आहे. त्यामुळे आपण धारावी मार्गे आलेलो आहे. तर भावांनो, पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.